Bye.
आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, करुणाच आयुष्याचा,
आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, करुणिया मन एकवीर, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. तुका म्हणे लाभ, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, फार तरी काय शिकवावे, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. महायोग पीठे तटे भीमरत्या, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रै, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम, Thank you.
चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता माझे भावा अंतराय नको देवा आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो धूळ माझे मन पाये राखावे बांधून तुका म्हणे वाटे नको फुटू देऊ फाटे ओम ब्रह्मानंदम परमस्पदम केवलं ज्ञानमृते द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि सद्गुरुं तन्नमामि नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणाश आयुष्याचा सकाळांच्या पाया माझी दंडवत आपुला चित्त शुद्ध कर प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त घटिका माय बापांनो या ठिकाणी परिहार द्यायचा तो असा आत्मामलिक ज्ञानपीठ शाखा भगूर या माध्यमातून आद्य गुरु भगवान दत्तात्रय यांच्या जयंतीनिमित्त आपण हा फार मोठा पवित्र सोहळा या ठिकाणी आपण संपन्न होत आहे। आत्मा मलिक वार्षिक सत्संग सोहळा वर्ष 27 वर्षापासून अनादी काळाची असलेली परंपरा तुमच्या गावामध्ये उगम पावलेली आहे। परम भाग्याचे आहेत माय बापांनो, हंसाच्या पुत्रांनो जरा समजून घ्या परमार्थ काय चालला याच्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे। 27 वर्षाची परंपरा आपल्या गावामध्ये अनादी काळाची चालू आहे बघा। त्या अनुषंगाने हा जो अखंड हरिनाम सप्ताह ठेवला 4 महाराज होऊन गेले, आजचा 5वा भाव तुमच्या पुढे उभा आहे आणि आजच्या 5व्या दिवसाची सेवा आणि त्या सेवेकरता तुमच्या पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता घेतलेला भंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आहे। जन्माला कशा करता आलो, येऊन करायचं काय, इथं आल्यानंतर संग न्यायचं काय, या गोष्टीचा यथोचित वर्णन करणारा भंग आहे। म्हणून गाथा पारायण सुद्धा या ठिकाणी चालू आहे। विश्वातील 5वा वेद ज्याला म्हणतात असं जगद्गुरु तुकोबारायांनी निर्माण केलेला गाथा सुद्धा पारायण या ठिकाणी चालू आहे। त्यांचे व्यासपीठ चालक हरिभाऊ महाराज मंडलिक यांना सुद्धा वंदन करतो। तसेच आत्मा मलिक सत्संग सोहळा कोकमठाण इथून या नानगंगेला सुरुवात झाली।
आणि ती ज्ञानगंगा तुमच्या भगूर गावापर्यंत आलेली आहे. त्या माध्यमातून भरपूर कार्यक्रमाचं आयोजन नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. गावकरी भगिनी मंडळ असेल, तसेच या सर्व कार्यक्रमाला आनंद स्वरूप असणारे, चिदानंद स्वरूप असणारे मार्गदर्शक असे परमपूज्य संत विष्णुदास महाराज, सर्व आत्मा मलिक संत परिवार कमठाण हे तुमच्या या ठिकाणी कायम सेवेमध्ये आहेत, त्यांनाही वंदन करतो. तसेच समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ यांना सुद्धा धन्यवाद देतो. तसेच उद्या फार मोठा पर्व काळ तुमच्या जीवनामध्ये आहे. उद्याचा या सगळ्या दिवसामध्ये उद्याचा दिवस अति महत्त्वाचा आहे. आपण हे जे मांडलं ना हे दुकान, हे काय करताय, त्याचा दिवस उद्याचा आहे. सर्व जे काही मंडळी याच्यात सहभागी झालेले आहेत, ज्यांनी त्या गोष्टीचा आनंद घेण्यास या ठिकाणी सुरुवात केलेली आहे, त्यांना उद्या महापर्वणी आहे. त्यांच्यासाठी उद्या फार मोठं कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. आत्मा मलिक सत्संग दिवसभर या ठिकाणी सत्संग आपल्याला करायचा आहे. आम्ही जे 2 तास येऊन सांगतो तुम्हाला काय करायचं, त्याचा दिवस येऊ द्या आणि तीच गोष्ट जीवानं केली पाहिजे, तरच जन्माला आल्याचं सार्थक होईल. अन्यथा जन्माला आला तुम्हाला पाठी मला नाही सांगायचं. आपण काही हेले नाही, आपण माणसं आहे, आपण समजून घेऊ शकतो. तसेच उद्या विश्वात्मक असे आपले जे या परंपरेचे जे विश्वगुरू आहेत, त्यांचं उद्या या ठिकाणी आगमन होणार आहे. त्या सतसंगतीचा लाभ आपल्या जीवनामध्ये व्हायला पाहिजे, आपण घ्यायला पाहिजे मायबापांनो. म्हणून या सर्व मालिकेला सर्व साधू संतांना, सर्व भगवंताला विनंती करून, नमस्कार करून, वंदन करून कार्यक्रमाला आपण सेवाला सुरुवात करूया. विठ्ठल सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी मायबापांनो परिहार तुम्हाला सांगून झाला. महत्वाची गोष्ट ज्याच्याकरता तुम्ही आम्ही जन्माला आलेलो आहोत, ती गोष्ट साध्य व्हायला पाहिजे. जर ती गोष्ट आपली साध्य नाही झाली, बरं का, मायबापानं कोणाचे 5 गेले, कोणाचे 25 गेले, कोणाचे 50 गेले, कोणी 75च्या रेंजमध्ये आले, काही जायाच्या रेंजमध्ये आहे, पण जर ती गोष्ट आपण आपलीशी जर नाही करून घेतली, नाही तरी गेला मी सांगत नाही, कोण सांगताय? तुकोबाराय सांगताय. ज्याच्या करता जन्माला आलो ती जर गोष्ट आपण नाही साध्य केली माय बापांनो, लोक म्हणजे ते काय खरं आहे का, आणि ते काय आता राहिलं का, आणि ते ज्ञानेश्वर महाराज होते, ते तुकाराम महाराज होते, आपण भूत आहे का? ते बी याच देहामध्ये जन्माला आले. आपल्यासारखा तुमचा आमच्यासारखा त्यांचा देह, त्याला काय शिंग होते? ते पण तुमच्या आमच्या सारखेच होते ना. आमचे सद्गुरू सांगायचे ते पुढच्या दाराने आले, आपण काय मागच्या दाराने येले का? आपण सुद्धा त्याच दाराने आलेलो आहे माय बापांनो. पण तुम्ही आम्ही काय करतो ती गोष्ट समजून घेत नाही.
लय बांड्या मारतो माणूस परमार्थामध्ये, लय वाट मारतो, पण इथं शहाणपण चालत नाही. इथं नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. इथं नम्र व्हावं लागत, नाक घासावं लागत, तेव्हा कुठं ती गोष्ट आपल्याला साध्य होते, प्राप्त होते. माय बापांनो, इथं तूर राणी मी राणी कोण देईन पाणी. परमार्थात असंच चाललं, सगळा म्हणीचाच कार्यक्रम चालला. इथं सांगणारा एवढं सांगतो 2 घंटे, अरे पण आंबागोड थैल्याने मग खेच न फेले. बोलाचीच भात बोलाचीच कढी, बोलाचीच भात बोलाचीच बॉलमध्ये ज्यादा रन काढायचे, वेळ जास्त होईल. 9ला कार्यक्रम संपवायचे आदेश मला दिलेले आहे. म्हणून आपल्याला महत्वाची गोष्ट समजून घ्या. परमार्थात सगळं चाललं, असंच चाललं म्हणामणीचा परमार्थ अनुभवाला कधी येईल? अनुभवाला कदा येईल? लोक म्हणते आमचा जामारा गेला, हा जुगा मला असं काही दिसलं. तुमचा जमारा फक्त किडे पाडण्यात गेला. विठ्ठल बापांनो, समजून घ्या परमार्थ. जोपर्यंत परमार्थ समजणार नाही, तुम्ही आम्ही जे करतो ती भक्ती, तिला उपासना म्हणतात. ती भक्ती पण नाही. भक्ती वेगळी गोष्ट आहे, उपासना वेगळी गोष्ट आहे. सकाळी उठणं, मारुतीला पाणी घालणं, एकादश करणे, पंढरपूरची आषाढी कार्तिकी करणे, पायवारीत जाणे, सोमवार धरणे, शनिवार धरणे, ही भक्तीची काय आहे? उपासना आहे. उपासना याला भक्ती नाही म्हणत. भक्ती केल्यानंतर परिणाम होतो. परिणाम आयुष्यभर भक्ती केल्यानंतर परिणाम यायला पाहिजे का नको यायला पाहिजे? कपाशीचा डाबा लावला तर कसा तिसऱ्या दिवशी पाहायला जातो? बाद झालं काय गण, तिला कसा परिणाम लागतो? जर शक्ती 2-2 पानावर राहते तर म्हणतो औंदा 50 क्विंटल व्हायलाच पाहिजे. अजून काय येत नाही काही, तिथं परिणाम लागतो. आणि भक्ती करता करता जमाना गेला तरी परिणाम यावा नाही, अजून एवढटपणा जाईना. मग हा भक्तीचा परिणाम आहे का? जीवनामध्ये ओरिजिनल महात्मा जर तुमच्या आमच्या जीवनात आला तर परिणाम झाल्याशिवाय राहणार. हे लाईटचे वायर आहे पहा, लाईटच्या उघड्या वायराला जर हात लागला चुकून बर का, काय होतं? गुदगुल्या होत्या. उघड्या वायराला हात लागल्यानंतर काय होतो? तुम्ही इडच आहे का? सोय आहे बरं का, चिंता करू नका, फक्त बोला. झटका किती महिन्यानं बसवतो? उघड्या वायराला हात लागल्या जर झटका बसत असेल, मिरची जर हाताला लागली तर आग किती वर्षानं होते? अरे सैला कांदा कापला तर डोळ्यात पाणी किती दिवसानं येतं? जर सैड्या कांद्यामध्ये जर एवढी ताकद आहे, आमच्या परमार्थामध्ये काही ताकद नसेल का? मुखी नाम हाती मोक्ष ज्ञानेश्वर्या पाठ, गाते पाठ, भागवत पाठ, सर्व जीवन सरसपाट, काहीच परिणाम नाही. साधू संतांनी याच्या करता रक्त सांडलं का? ज्याच्या करता झालोनी संसार बैसलो अंगणी, कशा करता? साधू संतांनी स्वतःला तर चांगल्या 9.5 लाखाच्या गाडीत म्हणता येत नव्हतं का?
बसणाऱ्यानो विचार करा, त्याला 9 लाखाच्या गाडीत हिंडता येत नव्हतं का? करीला त्या काय मोहे महाराज काय करू शकत नव्हते. त्याला सगळं करता येत होतं, पण हे करून जग बदलणार नाही म्हणून ज्ञानोबराय तुकोबरायांना या अडाणी समाजाला, या संसारामध्ये गुरफटलेल्या समाजाला चाळ्यावर आणण्याकरता परमार्थ सांगावा लागला. कीर्तन शायनिंग मिरवण्याचा विषय नाही, कीर्तन टाइमपास करण्याचा विषय नाही. कोणी आणलं रे यशवंत? चांगला 5000 गेले तरी चालेल, पण तोच आणला पाहिजे. काय दात इचकाला का? दात इचकाला तुमच्या घरात टीव्ही नाही का? परमार्थ दात इचकावण्याचा विषय नाहीये. अरे अमोलिक मिळालेला माणसाचा जन्म सार्थकी लागण्याचा विषय. ज्याच्या करता जन्माला आलो ना, अरे लय फेरे फिरत आलो. लग 84 फिरके आया, बडे भाग माणूस तन पाया. एका एका योनी कोटी कोटी फेरा, तेव्हा वारा मनुष्य देहाचा. अरे एक फिरत आलो. कुत्रे मांजर गाढव मच्छर होत होत आता इथपर्यंत आलो. आता जर नाही समजून घेतलं माय बापांनो, भागवत ऐकता ऐकता जमारे गेले तरी खटवांग राहायला किती दिवस होते? खटवांग राहायला किती दिवस होते? 1 तास होता. तुम्हाला आम्हाला किती घे हिचकायला चालले ना किती बी, तरी आम्हाला कळू नये आमच्या आयुष्याचं महत्व. कळायला पाहिजे का नको कळायला पाहिजे? म्हणून बापांनो तुकोबराय सांगतात, आता तरी पुढे हाची उपदेश करून सांगतात, नका करू नाशा आयुष्याचा. मिळालेलं आयुष्य आहे, लाख मोलाचा जन्म माय बापांना तुम्हाला मिळालेला आहे. तुम्हाला आम्हाला याचं सार्थक करता येतं. बरं करता येतं, फक्त चांगल्याला भेटा. जीवनामध्ये शिष्ट महात्म्याला भेटा. परमार्थ तर असा सपाटा चालला, ज्याला याचा थांब नाही पत्ता नाही तोच सांगायला लागला. आता तो इतके झाले विचारू नका मला. पहिले जुने लोक म्हणत होते बाबासारखे, दगड उचलला ना तिथं इच्छू निघत होता इच्छू. आता दगड उचलला तिथं बोवा निघत. इतके सांगणारे झाले तरी समाजावर काहीच परिणाम व्हायला. पोटासाठी संत मला नाही बोलायचं, मा विषय बी नाही. काय करत्या
आपले जमारे गेले, आज जे पण जे मातीत घातले तरी काही वाट लागा ना गावाची, धड रस्ता नाही गावात यायला. आपला विषय नाही तो, आपला परमार्थ विषय. एक शब्द सुद्धा मी तुम्हाला संसाराची गप्पा सांगणार नाही. तुमचा लाख मोलाचा वेळ मी घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आत्मचर्चाच सांगेल, दुसरं सांगणार नाही. जी गोष्ट तुम्ही आम्ही ज्याला भसतो ती गोष्ट एक दिवस निघून जाणार बर का. तुम्ही आम्ही ज्याला भरतो, ज्याचे उपास तापास करतो, ती गोष्ट रात्रंदिवस तुम्ही आम्ही ज्याला हे करतो, मी त्याचा विरोधी नाही बर का, पण ती गोष्ट एक दिवस जाणार आहे. रामकृष्ण देव होता का नाही? रामदेव होता, कृष्ण देवच होते ना, पण तरी ते राहिले का? येथवर नाही आले राम दशरथाचा पुत्र होता, पण नरकुची करणी करे तो नरक नारायण होय. राम जर देव होते तर वशिष्ठाच्या आश्रमात काय गेले? देव होते का नाही? तुम्ही जाणकार मंडळी आहे, जरा विचार करा. कीर्तनाचा लय भाव ऐकले तुम्ही आतापर्यंत आणि इथून पुढे बी लय ऐकणार आहे तुम्ही, पण जरा चांगला बारीक विचार करा. काय सांगतो मी? मराठीतच सांगू राहिलो ना का तेलुगूत सांगू राहिलो? कळते ना मराठी? जर मराठी कळत नसेल तर मग आता शब्दच नाही राहिले बोलायला, आणि मला बोलायचं पण. माणसाचा जन्म मिळाला, दुर्लभ जन्म मिळाला. आपण ज्या गोष्टीला सांगतो त्या गोष्टी आपण तुम्ही आम्ही ज्याला बोलतो ती उपाधी आहे, आणि उपाधीचा एक दिवस नाश होणार आहे. येथे नाही गुरु आले अवतार, देव सुद्धा इथं राहिला नाही तर तुमच्या आमचे दावे तेरवेच घालावं लागणार आहे ना. का? रामाला वशिष्ठ भेटले आणि कृष्णाला सांदीपाणी भेटले. तुम्हाला आमच्या जीवनामध्ये सुद्धा एक जीव भेटला पाहिजे. नाथ बाबा सांगतात भागवतामध्ये, मंत्र तंत्र उपदेशती गुरु आयते आहेत घरी. मंत्र तंत्र उपदेश करणारे लय भेटतील तुम्हाला, शेकडो न भेटतील, पण तुम्हाला निज वस्तू दाखवणारा भेटला पाहिजे, त्याला सद्गुरू म्हणतात. हो, आमचे सद्गुरू सांगतात, गुरु विना ज्ञान कळेना, अक्कल बाजारात मिळेना. गुरु विना ज्ञान कळेना, अक्कल बाजारात मिळेना. अक्कल बाजारात मिळेना. 10 लाखाचे बांधिले मंदिर, त्याला लावले रे सोन्याचे दार, पण मूर्ती विना शोभा येईना. अक्कल बाजारात नटून थटून आली ती नार, पहा तिचा शृंगार, पण नाका विना शोभा येईना. अक्कल बाजारात. आणि आमची काय चालली? आमची भक्ती काय चालली? भरपूर चालली, पण का गळतो काच नाही. म्हणून जीवनामध्ये संत भेटावा. तुमच्या आमच्या जीवनात एवढे उपट सुंबे भेटते का 2-2 एकर इकाची पाळी एवढी आई का? मी त्या मताचा मनुष्य. 2 एकरला काढी लावा, पण त्याला सांगा मला माझी निज वस्तू दाखवली. मी जिथून आलो आणि मला जिथं जायचं आहे ती वस्तू मला दाखवून दे. त्याच्यासाठी संत असतात, बुवा नाही. तुमच्या आमच्या जीवनात बुवा येतात म्हणून परिणाम येत नाही. संत जीवनात यावा लागतो. संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडी याला. संत काय करतात? जादू टोना करत नाही. संत पद्मनाभ जोडून देतात. जिथं तुटलं ना तिथं जोडून द्यावं लागत, त्याला संत म्हणतात. माझ्या मनाचं सांगू नाही राहिलो, साधू संताचं सांगू राहिलो. तुटलं कुठं? जन्माला आले, 9 महिने 9 दिवस आईच्या पोटात राहिले, तुटलं कुठं? 9 महिने 9 दिवस झाले, त्या मातेला कळा यायला लागल्या, परमार्थात कळा यावा लागत्या.
परमार्थाच्या काळा कोणाला माहिती असं कुठं राहतं का ना असं कुठं राहतं का मग कसं राहतं परमार्थाची कळा यावा लागेल त्या नामदेव महाराजाला कळा आली कळा आधी नव्हता गण देव बोलत होता खात होता देव झोपत होता उठ म्हणलं तर उठत होता बैस म्हणलं तर बसत होता पण अजून कळा येत नव्हती नामदेव महाराजाला पण देवा म्हणता शिरले माझे वाणी पाठाना देव कळाल्यावर त्याच्या आधी देव कळाला का नामदेव महाराजाला जे वाटत होता तोच देव वाटत होता तो जेवत होता बसत होता उठत होता पण नामदेवाला कळाला नाही ना नामदेवाला भगवान परमात्मा पांडुरंग सांगतात नामदेवा अरे औंढ्याला जाय तुला जर माझं व्यापक स्वरूप पाहायचं असेल व्यापक स्वरूपापर्यंत जर तुला जायचं असेल ना तर तुझ्या जीवनामध्ये सद्गुरू करावा लागेल औंढ्या नागनाथला जाय विशोबा खेचरांचे पाय धर आणि मग तुला ती गोष्टी कळणार आहे निज वस्तू दाबिली माझी मज सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली निज वस्तू दाबिली आणि मग ज्यावेळेस ती गोष्ट दाखवली विशोबा खेचरांना काय गणवळ्या उघडायला नाही लावल्या विशोबा खेचरांना काय सांगितलं असेल काय सांगितलं असं आणि जी अनादी काळाची असलेली परंपरा आहे त्या परंपरेचा बोध नामदेव महाराजांच्या जीवनामध्ये झाला आणि हात ठेवला मस्तकी प्रसाद देऊनी केला सुखी हात कशासाठी ठेवायचा काहीच कळत नाही सगळंच असंच वर्णाचं काम चाललं आई माझी मायेचा सागर इतके दिवस नव्हती का आताच उतवालं बरं इथंच एवढाची काही गरज आहे का जे एवढं ते त्याच्या जाऊन पहा घरी कशा विठ्ठल आणि मग खेचर स्वामींनी नामदेवावर कृपादृष्टी केली आणि नामदेव महाराजांवर परिणाम झाला नामा म्हणे माझा उपदेश केला उपकार दिदली प्रेम कळा ज्ञानमुद्रा अशा एक अभंगात चरण आहे दिदली प्रेम कळा ज्ञानमुद्रा सद्गुरु त्या कृपेचा प्रसाद आपल्याला देत असतात आणि आपल्या जीवनाला त्या स्वरूपापर्यंत घेऊन जात असतात त्याचं मी तुम्हाला वर्णन सांगत होतो आईच्या गर्भवासामध्ये 9 महिने 9 दिवस राहिल्यानंतर ज्यावेळेस त्या जीवाला बाहेर येतो त्यावेळेस त्याचं तोंड चालू होतं का त्याचं नाक चालू होतं का नाकपुडणी बंद होत्या कर्णपुरा बंद होतो डोळे बंद होत्या त्याच्या नाकात तोंडात डोळ्यात कानात काय होतं आपल्याला नाही माहिती विसृतवाल्याला नाही माहिती या मावल्याला माहिती घाण होती घाण आणि ती घाण शेजारणीला येऊन काय केलं दाई नासन शेजारी नासन आता शिष्टरी नासन तिनं ती घाण बाजूला केली तेव्हा ते रडत नव्हतं तेव्हा ते काहीच करत नव्हतं ते हातपाय सुद्धा हलत नव्हतं ते त्याच्या स्वरूपाला एकरूप होत कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती आईच्या गर्भवासात असताना आपल्या सगळ्याची व्यवस्था त्या मायबापाने केलेली आहे आईच्या गर्भवासात असताना जीव त्या स्वरूपाला एकरूप होता पण बाहेर आला आणि शेजारणीनं काहीची मारली नाळ खांडला नाळ आणि तिथं तुटलं तिनं काय केलं पाण्याचा झपका तोंडावर मारला आणि मग हे लागले आणि जे तुटलं कुठं दवाखान्यात कुठं बीएमपी जवळ आणि जोडायचं देवळात का आपल्या बुद्ध्या ठिकाणावर आहे अशा 96 पिढ्या जरी गेल्या तरी ते जोडल्या जाणार नाही ती जोडण्याची रीत संताजवळ आहे
बैसता संताचे संगती, बैसता संताचे संगती, संताचे संगती, बोलो येईना कमळापती, येईना कमळापती, कमळापती. याला संत जीवनात यावं लागतात. ते संत जीवनात येण्याकरता कोट जन्माचं पुण्य लागतं. जोपर्यंत खिच्यात नाही आनंद बाजीराव म्हणा मी लई वाघ मारतो मी लई पंक्ती दिल्या, हा 40 एकर इकून जरी दान केलं तर काही पदरात पडणार नाही, काहीच पदरात पडणार नाही. त्याच्या करता संताला शरण जावं लागत. संतान की संग लाग रे केली आची बरे, संतांना संग लाग रे, केली आची बरे, संतांना संग लाग रे, केली आची बरे, संतांना संग लाग रे, केली संत जोपर्यंत जीवनात येणार नाही तोपर्यंत फैसला लागणार नाही. फैसला कशाचा लावायचा आहे? जन्म मरणाचा फैसला लावायचा आहे. जोपर्यंत ज्यार्थी जन्माला आलो त्यार्थी मरणार निश्चित आहे. पण मरणार काय या गोष्टीचा विचार करायची गोष्ट जागा म्हणजे कीर्तन. कीर्तन म्हणजे जन्माला आल्यानंतर मरायचा एक दिवस हे जाणून घ्यायची जागा म्हणजे कीर्तन आहे. कीर्तन शायनिंग मिरायचं नाही, कीर्तन टाइमपास नाही. हे लोक कामधंदे सोडून इथं येऊन बसते, त्याचा टाइमपास करायचा नसतो. संसाराच्या आणि सासू सुनांच्या गप्पा त्याच्या घरात गण चालू आहे, त्या सांगायचा विषय परमार्थ नाहीये. आत्मस्वरूपाचा ओळख होण्याकरता या व्यासपीठ आहे मायबापांना संतांचा. म्हणून तुम्हाला आम्हाला ती गोष्ट शिकताच आहे. ती गोष्ट कालही होते, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. तुमच्या गावात तुम्ही इकडेच आहे ना, तुमच्या गावात कोंबड्या येत्या कोंबड्या जात्या, ढोरं येत्या ढोरं जात्या, माणसं येते माणसं जाते. येतं काय जातं काय कधी विचार केला का? अरे आता तर आम्ही सगळीच्या घेतली ना हाटलीवर, बोलता बोलता गेलं तिला काऊन गेलं दाबून नाही जात आलं. बरं गेलं तर गेलं, 4 सुना 4 लेकी 4 लोक सगळे 12 जण मोकंडी, तरी पण एवढ्या 12 मत राचकलं. निघून गेला वारा, निघून गेला वारा, निघून गेला वारा, निघून गेला वारा, हरी राही ना पतारा, हरी राही ना पतारा, हरी राही ना पतारा, हरी राही ना पतारा, निघून गेला वारा, 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 निघून गेला वारा. सगळ्या देखत म्हातारं निघून जात तरी दिसलं नाही. याला कारण काय? सगळ्याला बांधून ठेवतं नाही आलं. ती गोष्ट आली तरी कळत नाही आणि गेली तरी कळत नाही. आणि हा मधला टप्पा सगळा राड आहे. हो, ज्या दिवशी जन्माला आलो ना, काडी लागूच तर हा मधला राड आहे. याच्या टोप्यात त्याच्या डोक्यात, त्याच्या टोप्यात त्याच्या डोक्यात, इकडं जाय तिकडं जाय, हे सारं जग पालतं घालतं. आणि हे कर्म नको ते कर्म करतो माणूस, नको ते कर्म करतो. आणि ते कर्म फेडाय करता पुन्हा जन्माला यावं लागतं. कर मर आणि पुन्हा कर. पण मग आताच फैसला केला तर जमणार नाही का? या जन्मामध्ये ती गोष्ट साध्य करता येत नाही का? करता येते. नवीन नवीन ते साध्यच आहे. भगवंत साध्यच आहे. प्राप्ताची प्राप्ती नाम भगवंत, अप्राप्ताची नाम प्राप्ती म्हणजे संसार. काहीच प्राप्त नाही. बायको प्राप्त नाही, पोरं प्राप्त नाही, 50 पोरी पाहतो काऊन जमाना.
35 वर्ष झालं काऊन जमाना संन्यास घ्या प्राप्त का बायको नाही कुठंतरी एखादं शॅम्पल मिळत जे गावात पाहायला भेटत नाही आणावं लागत संसार करावा लागत पोरं प्राप्त का 15 वर्ष होऊन सुद्धा पोरं प्राप्त होत नाही खेट्या मारून सुद्धा देव पोरं प्राप्त होत नाही मग अप्राप्ताची गोष्ट प्राप्त करण्याकरता आयुष्य आम्ही घालून राहिलो पण जी गोष्ट प्राप्तच आहे तिची ओळख कधी करणार म्हणून तुकोबरा या भंगाच्या पहिल्या चरणात सांगतात आता तरी पुढे आजी उपदेश आता तरी पुढे आजी उपदेश नका आता तरी पुढे आजी उपदेश आता तरी आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणाश आयुष्याचा आता सुद्धा ती गोष्ट प्राप्त करता येते बघा जुन्या काळामध्ये ती गोष्ट अव्यक्त रोज हरिपाठ म्हणून राहिलो बने पण टकुऱ्यात पण उतरत नाही अव्यक्त निराकार नाही ज्या जेथून चराचर म्हणणाऱ्याच्या तरी डोक्यात उतरू राहिलं सांगणाऱ्याची तरी डोक्यात उतरू राहिली का कळत नाही त्याला नाम नाही त्याला नाव नाही त्याला आकार नाही त्याला रंग नाही त्याला काहीच नाही निर्गुण निराकार ते तत्व आहे तेच बघा जुन्या काळचा एक दृष्टांत सांगतो वेळ घालवायचा नाही फक्त 20 मिनिटं माझ्याजवळ राहायचं काय करणार हा मार्गाचं पहिलेच आम्हाला 2-2 अडीच तास सुधरत नाही आम्ही काही पिऊन येईल नाही राहतो इकडं भक्तीचा रस पेल राहतो त्याच्यामुळे आम्हीच आमच्या लोकांमध्ये एका उपदत का याला डीजे पुढं नाचायला नसेल भेटलं तसं काही नाही बरं का डीजे पुढं नाचायची काही गोष्ट नाही ज्याच्या अंगात भक्तीचा वारा घुसला रे घुसला मग हा नाचू कीर्तनाचे नशाची वेगळी सरडा 40 रुपयाचं पाणी पिते तरी 10 फुट रस्ता पुरत नाही त्याला बघून घ्यायला 40 रुपयाचं सरड पाणी जर एवढा परिणाम करतं भक्ती परिणाम करत नसेल आनंद घेता आला पाहिजे जीवनामध्ये मायबापांनो सद्गुरूची कृपा झाल्याशिवाय तो आनंद मिळणारच आमच्यावर सद्गुरू मारुती महाराज दंडालीची कृपा झाली आणि हे खोकं हे सगळ्यांना माहिती मी काही जातीवंत कीर्तनकार नाही मी काही कुठून शिकून आलेलो नाही कोणत्या फडावर मी गेलेलो नाही माझ्यावर पुत्र निर्माण झालं सद्गुरूंना कृपा केली आणि हे खोकही कुदायला लागलं सर्व्हिस करणारे माणसं आम्ही परमार्थ कधी करावा तुम्ही जर म्हणले आता भजनाला बसा बाबा तर मग आमचे 8च वाजत पण इथं उभा राहिल्यानंतर आपुलिया बळे नाही बोलवत सखा कृपावंत वाचत त्याच्या शक्तीनं आम्ही बोलतो आम्ही बोलत नाही तो बी अहंकार आम्ही बोलत नाही तो भगवंतच आमच्याकडून बोलून घेतो साळुंकी मंजू बोलत सेवाने साळुंकी मंजूला बोलत सेवाने साळुंकी मंजूला बोलत
मागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम, नाव नाही, तुम्ही आम्ही ज्याला बसतो ते नाव. बघा चला ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानेश्वर महाराज 17व्या अध्यायामध्ये सांगतात, उलट्या ज्ञानेश्वरी पाठी लोकांच्या उलट्या, पण तोंड वासूनच जावं लागणार आहे. काही म्हणा, छातीवर हात देऊन सांगतो काहून. ज्ञानोबा सांगतात 17व्या अध्यायामध्ये, उपजल्या बाळकासी नाव नाही तयापासी, ठेविलेली नाव्यासी ओदेत उठी. जन्माला आला नाळ खांडला, काही नाव होतं का? तुमच्या डोक्याच्या वर तर नाही चाललं ना, डोक्यात जाऊ द्या बरं का. 2-4 शब्द जरी गेले तर महाकीर्तन सक्सेस. मी काय एवढेच मुक्त गेले का? तुम्ही आतापर्यंत हजारो वाटी लावले माझ्यासारखे जेवारी बाजरीचे बुवा, मी काय तुम्हाला सांगणार आहे. पण विचार करा, ज्या दिवशी नाळ खांडला त्या दिवशी नाव होतं का? 15 दिवस गण 5 गाजली, 12 गाजली, दणकून आमच्या सारख्या बाय दणकून खायचं, कणकून इवळाचं काय घेणं. पण 12व्या दिवशी आते आली, मांडीवर घेतलं आणि मग संपतराव गणपतराव ठेवलं. कशाला ठेवलं? कशाला ठेवलं नाव? नाव या उपाधीला ठेवलं. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारते. हे कळू नाही बोला खायला, हे कळू नाही. उपाधीला धराचा धंदा लावला आणि ती उपाधीमध्ये जे गुप्त आहे त्याला नाम म्हणतात. हे नाम सुद्धा 17व्या अध्यायामध्ये उलट सांगितलं, पण मला वेळ नाही, मला सांगायचं नाही. देह भाव टाकीती, इंद्रिय विषय विसरती, सोहम भावे प्रचिती प्रकोट. ज्ञानोबा आहे 9व्या अध्यायामध्ये सांगतात. अरे या उपाधीमध्ये ती गोष्ट आहे, रात्रंदिवस ती गोष्ट चालू आहे. त्या गोष्टीला जाणून घेतलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. ज्ञानदेव पुंसेन वृत्तीचे सांगतात मायबापांनो त्याला नाम म्हणतात आणि ते नाम गगनापेक्षाही मोठं आहे. बघा पूर्वीच्या काळी लग्न व्हायचे, आता होते, आता धिंगाणाची सोडून द्या. आता कलियुगाच्या अंतिम चरणाकडे चाललो तुम्ही. जे जे वर्णन साधू संतांनी केले ते तुम्हाला पाहायला मिळणार. 5 वर्षाची पोरगी पळून जाणार, 6व्या वर्षी गर्वर राहणार, तिला लेकरू होणार. हे मी नाही सांगत, नाद बाबाचा गाथा काढा आणि वाचा, सगळ्या संतांचे गाथे वाचा. हे आता सत्यानाशाकडे चाललं जग, पण आपला सत्यानाश नाही होऊ म्हणून समजून घ्या. बघा जुन्या काळी लग्न व्हायचे आणि लग्न झाले का लोक म्हणायचे बरं का, मला नाही माहिती बरं का, लोक म्हणायचे बाबाच्या वयाचे, या आजीबाईच्या वयाचे म्हणायचे. आम्ही 4-4 लेकरं उत्तर बोलत नव्हतो. मग पोरं कसे झाले? याचा अर्थ मान मर्यादा होती. समोर कधी यायचं नाही, डोक्याचा पदर वर करायचा नाही. मरूस तर काही म्हाताऱ्यात कशाच गेल्यावर पदर डोक्याचा कधीच बाहेर आला नाही. हो का, मर्यादा होती. 4-4 लेकरं उत्तर बोलत नव्हती. याचा अर्थ बघा, लग्न व्हायचं का मग 1 वर्ष खानाखुणा चालायचा. मी चाललो रानात, तू भाकर घेऊन ये, खानाखुणा चालायचे 1 वर्ष. आता त्या खानाखुणावर ते जमत होतं. आता यायला खाना नाही, खुणा नाही, यायचं काहीच राडा, ते सोडून द्या, आपला विषय बी नाही. आणि मग 1-2 वर्षानंतर देव पावायचा. तुमच्याकडे पावतो का? हा, म्हणजे आमचा आणि तुमचा देव सारखाच. देव 2 वर्षानं देव पावला का मग त्या खानाखुणा बंद व्हायच्या. मग बाळ्या पाणी खानाखुणा बंद झाल्या. मग पुढे गेल्या बाळ्या, आता बाळ्या पाणी आणतो का? ए माता मावल्या हो, कोण पाणी आणतं?
बाळ्याची माय, बरोबर आहे ना? बायपास चाललं ती बघा, नाम सांगून राहिलं बरं का तुम्हाला. जी गोष्ट अव्याहत तुमच्या आमच्यामध्ये आहे, ज्या गोष्टीचा कधीच नैनंद चिंदंती शस्त्राने नैनंद ती पावका, जिचा कधीच नाश होत नाही, ती गोष्ट तुम्हाला सांगायलोय. पहिल्या वर्षी खाना, दुसऱ्या वर्षी बायपास, बाळ्या पाणी आण, पाणी येत होतं. पण बाळ्या मोठा झाला, बाळ्याला सुद्धा घरात आली, मग वय झालं, मग डायरेक्ट नावानं. अरे सरड्या बायकोला जर नावानं हाका मारीत येत नसेल, मारता येत नसेल, तर देवाला तसा हाका मारू का? हाका मारी जाच्या नावे, हाका मारी जाच्या नावे, हाका मारी जाच्या नावे. ज्याच्या नावानं हाका मारला तो धावून यायला रिकामा नाही. आणि येणार नाही तो. द्वापार युगात निघून गेला, त्रेता युगात निघून गेला, कृती युगात निघून गेला, आता येत नाही तो. आता बाणावाला आणि चक्रावाला येणार नाही, बासरीवाला येणार नाही. जो तुमच्या आमच्या मध्येच बसलेला आहे त्याला हाका मारली पाहिजे, आणि त्याला हाका मारायची रीत अजपा अजपले उलट प्राणाचा, राजू भाऊचं प्रमाणे घे. कोणाचं प्रमाणे? तुमच्याच गावातला बॉय आहे तो, त्याचं प्रमाण आहे का बसलेल्याचं प्रमाण आहे का या बोवाचं प्रमाण? कोणाचं प्रमाण आहे? ज्ञानोबा राहायचंय, हरिपाठ करता करता जमरे चालले, आजाबाजत कळू नये, कधी समजून घेऊ नये. उसा पायाला अगरबत्त्या लावायची वेळ आली मायबापांना, परमार्थ कधी समजून घ्यायचा आहे, कधी कळायचा परमार्थ. सप्त्यामध्ये कोटीनं पैसे चालले या भारत भूमीचे, निस्ते महाराष्ट्राचे कोटीनं पैसे चालले, पण अजून समाज काही ताळ्यावर नाही. काय धंदा गेला? जो परमार्थ सांगू राहिला त्याच्या जीवनात तीळ मात्र नाही, तीळ मात्र त्या भगवंताचा अनुभव नाही. दिसतात म्हणत विठ्ठल जळी कधी कळण तुला जळी स्थळी भरला तर भराय करता काही रीत असेल का नाही, काळा करता काही रीत असेल का नाही. जो चराचरात कणात भरलेला आहे त्याची अनुभूती कधी येईल? सांगण्याचा तर सापाटा चालला, अनुभव नाही कोटी त्याच्या ऐकून गोष्टीचा अनुभव नाही ना, त्याची एक गोष्ट सुद्धा ऐकायला पाहिजे. ज्याला देवाचा परिपूर्ण नक्षीकांत अनुभव आलेला आहे त्यांना देव सांगा. देव देव म्हणून व्यर्थ का हिंडसी, अरे निज देव नेनसी मोडे कोण. जो निज आहे, जवळ आहे, रात्रंदिवस आपण झोपतो पण देव झोपत, आपल्याला भूक लागती पण देवाला भूक लागत. तो देव आम्हाला पाहिजे. तो देव कोणा नार्यानं सांगावा, कोणा सांगावा आणि कधी सांगावा? सांगणाऱ्याला सुद्धा आता परतीचा प्रवास चालू झाला, मग कधी कळावा देव? जाता जाता सुद्धा अंगूर खावा वाटत आहे. अजून तू ही वासना मिळली नाही तर तुला देव का कळेल?
बाय बापानो परमार्थ खूप वेगळा आहे, म्हणून समजून घ्या. जाण आम्हाला काही मूळ व्याज नाही झालं इथं वळडाला. तुमच्या गावात येऊन वळडाला आम्हाला काही लई पोट सुरू उठलं का आमचं, पण समजून घ्या. लाख मोलाचा जन्म वाया जाऊ नये एवढ्या करता जगद्गुरु तुकोबरा या भंगाच्या दुसऱ्या चरणात लावून नमस्कार करतात. सकाळच्या पाया माझे दंडवत, सकाळच्या पाया माझे सकळांच्या पाया आपली लायकी का हो? संतांना झुकावा आपली लायकी आहे का? तरी लायकी. आमचे सद्गुरू सांगायचे, तुमच्याकडं अजून खेडगाव आहे म्हणून तुम्हाला बरं आहे, तुमच्याकडं घर सारायला अंगण सारायला शेण कोणाचं आणत्या? झालं संपायचं आपल्याला 15 मिनिटात, चिंता करू नका. 15 मिनिटं बी नाही, 10 मिनिटं राहील. साडा टाकायला शेण कोणाचं आणते? तुम्ही नाही आणली, तुम्ही पसरेल राहते. मावल्या हो, कोण आणता? कोणाचं लागत? ढोराचं. बरोबर, गाईचं असेल, बैलाचं असेल, म्हशीचं असेल, कोणाचं का असेल, पण कोणाचं नाही बरं का, ढोराचंच लागत म्हणजे तुम्ही इडायचे बघा. आपण ढोरांचं शेण सारवायला किंवा सडा टाकण्यासाठी आमचं ढोरं काय खात्या? चारा खात्या, चारा. आणि हन्नाग्या काय खातो? गुलाबजामुन, बासुंदी. जाऊ दे, तुमच्या तोंडाला पाणी जास्त नाही सांगत. हा जर एवढं स्वादिष्ट अन्न असून सुंदर अन्न खात असेल, याचं शेण काऊन नाही? आणि नाकाला रुमाल बांधून जावं लागत, इतकं घाणे हा. तरी पण साधू संत सांगतात, तरी माणूसच लायकीचा आहे का? ढोरं कीर्तनाला येऊ शकत, ढोरं परमार्थ करू शकत नाही. ते त्यांचं प्रारब्ध कमी करायला निघेले आणि आम्ही ढोरासारखे वागतो आणि आम्ही त्यांच्या योनीला जायला निघलो. पा उपरट दुनिया. नामा भाले मनुष्य जन्म, नामा भाले मनुष्य जन्म, नामा भाले मनुष्य जन्म, नामा भाले मनुष्य जन्म. सर्व योनी प्रभुता, सर्व योनी प्रभुता, हे सर्व योनी प्रभुता. नामा म्हणे मनुष्य जन्म सर्व योनीत उत्तम. माणसाचा जन्म उत्तम आहे. माय बापानो, तुम्हाला आम्हाला देव आपलासा करता येतो आणि एकदा देव आपलासा केला हरी मला आता मग कैची भय चिंता. देव आपला हाती आला पाहिजे आणि देव हाती देव हे संताच्या मध्ये. तुम्ही आम्ही ज्या गोष्टीला बसतो माय बापानं अव्यक्त आहे ती गोष्ट, आणि त्या गोष्टीला तुमचा आमचा जन्म सुद्धा अव्यक्तातून झालेला आहे. निर्गुणी येणे निराकारी जाणे सदा माझे राणे निरंतर. निर्गुणामधून तुमची आमची उत्पत्ती झाली आणि निर्गुणामध्ये शेवट आहे. म्हणून सर्वांना जगद्गुरु तुकोबराय माझ्या वतीनं सुद्धा विनंती करतात, सकळांच्या पाया माझे दंडवत. दंडवत म्हणजे हाताड्या उताडे इताडा नाही, दंडवत म्हणजे साष्टांग दंडवत करतात तुम्हा आम्हाला. का? जन्म वायाला घालू नका माय बापांनो. आता तरी समजून घ्या. आता जर नाही समजून घेतलं ना माय बापांनो, कोणी तुम्हाला सोडवणार नाही. पुत्र कांता बंधू संपत्तीची सगळं कळतं तरी बुवा लोक संपत्तीहून भांडते हो. जाऊ द्या तुम्ही आम्ही भांडतो, आपण आज नाही पण कोणाला भांडावा का? जाऊ आपल्याला काही द्यायचं, बाळ काढायचं इथं आपल्याला काही घेणं नाही, कोणाशी काय घेणं नाही, कोणाचं धुणं धुवायचं नाही, कीर्तन आपलं आपलं धुवायचं. आपलं काय थोडं आहे
म्हणून जन्माला आलो त्याचं सार्थक होण्याकरता ते अनादी काळात असलेलं नाम समजून घेतलं पाहिजे. त्या नामातून तुम्ही आम्ही नाव घेतो, त्या उपाधीचं नाव घेतो. मायबापांनो, उपाधी एक दिवस जाणार आहे, हे मड एक दिवस जाणार आहे. सगळ्यांचं नुसतं क्षणाक्षणाची करावा विचार. देह हे काळाचे, धन कुबेराचे, देह जाईल जाईल यासी काळोबा खाईल. पण जर ते काळाची झडप पडायच्या आधी जर तुम्हाला जाग व्हायचं असेल तर संताला भेटलं पाहिजे आणि त्या गोष्टीचं चिंतन केलं पाहिजे. अभंगाचं तिसरं चरण. हित ते करावे देवा तुझ्याला, हित ते करावे देवा तुझ्याला, हित ते करावे देवा तुझ्याला, हित ते करावे देवा तुझ्याला. करुणिया एका वीरा करुणिया एका वीरा हित ते करावे, काय करावे? बांध पोरावे. हित ते करावे, खिशे कापावे. मायबापांना चिंतन करायचं, त्या देवाचं हित ते करावे, देवाचे चिंतन. आता देवच कळा ना, देवच कळा ना, चिंतन कोणाचं करता? देव पहिली गोष्ट कळायला पाहिजे. देव कळायची गोष्ट आहे. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. तो देव कळायला पाहिजे, त्याला जाणून घेण्याची रीत कळाली पाहिजे. आणि जर ती कळाली नाही ना, तुमच्याकडं दही करते का? आता मसाला राजाने गाया राजाने तूप करते का? त्याला काय करावं लागत? डायरेक्ट दुधाचं तूप होतं का? त्याला काय करावं लागत? त्याला शेजारणीकडे जावं लागत आणि शेजारणीकडून काय आणावं लागत? आणि मग ह्या खोक्याला बदला करता इर्जन नको का? या देहात मध्ये परिवर्तन होण्याकरता इर्जन लागन का नाही? नामरूपी इर्जन या देहामध्ये गेलं रे गेलं आणि त्याचं घुसळण केलं रे केलं. या जसं त्या देण्यामधून नवनीत वेगळं होतं आणि ताक वेगळं होतं. बघा, लोणी वेगळं होतं, ताक वेगळं होतं आणि त्या लोण्याला सुद्धा प्रक्रिया करावा लागते, त्याला तापावं लागतं आणि त्यातून ते तूप तयार होतं. तसं या देहामध्ये नामरूपी बोधरूपी विरजन घातलं रे घातलं, त्याला घुसळण करावं लागत. ज्यावेळेस घुसळण करतो, घुसळण केल्यानंतर असार बाहेर जातं नाम संसार. सार भगवंत त्याच्या अनुभवाला चित्तामध्ये प्रकट होत असतो आणि ज्यावेळेस या देहामध्ये भगवंत प्रकट झाला त्याचे काही लक्षणं उमटतात. जसं लोणी वर आल्यानंतर त्याचं लक्षण प्रकट. लोण्याचं लक्षण काय? लोण्याचं लक्षण काय? ते हाताला असं मऊ मऊ लागत आहे ना, बरोबर आहे की नाही? हे जाऊस तर यंगरटच राहतो, यंगरटच जात. हे बदलण्याकरता विरजन करावं लागतं आणि घुसळण करावं लागतं. ज्यावेळेस घुसळण केलं रे केलं, बघा त्याचा परिणाम होतो. गायनाचे उडे आज झालेल्या त्या विरजनाचा परिणाम. तसं देहामध्ये नाम गेलं ना बाळबापानो, 17व्या अध्यायाच्या 23व्या श्लोकामध्ये उघड नाम सांगेले. कोणाला गेला कळत?
ज्याची ज्ञानेश्वरी पाठी त्याला म्हणा ये माया पुढून मी सांगतो, म्हणजे मला काही अंकर नाही होईल. ते नाम सांग, ज्या नामाला परिणाम होतो ना ते नाम सांग. महादेव बाबाला काशीमध्ये पार्वतीला काय सांगितलं? आधी रात उमा बीज प्रगटले कायचे? काँग्रेसचे का कायचे? गाजर गावताचे कायचे प्रगटलं बीज? ते नाम अनादी काळाचं आहे. पार्वतीला सांगितलं, मग चिंद्राला सांगितलं, गोरक्षणाला ऐकलं, गैंगीला सांगितलं, निवृत्तीला सांगितलं, ज्ञानदेवापर्यंत परंपरा आली. काय नाम असेल ते? कंठी राहो रामा, अगदी भरणी गे. कंठी राहो रामा, अगदी भरणी गे. पाट्या काकड्या लोक जरी चाललं ना, तुमच्या चेहऱ्यावर एक जर आळस आला, कोणाला जांभळी जर आली तर मरुस तर कीर्तन करणार नाही. जी गोष्ट मी तुम्हाला सांगतोय ती आत्मचर्चा. ते साधू संतांना त्याच्याकरता रक्त सांडलेलं आहे, म्हणून तुम्ही एवढे कान ठेव करून ऐकू राहिले. याला कारण त्या साधू संतांचे उपकार आहे. आज आम्ही आईच्या पिठावर रोग्या मला राहिलो, आम्हाला काही नाही ना. यायला बसायला गाडी, आणाला माणसं, आच्छरदानी मच्छरदानी दापत माणसं, तानातानी इड आलं विधाता सोय दणकून. माझ्या ज्ञानोबरायला कोणा कुटका सुद्धा वाढवला नाही हो, कुटका सुद्धा नाही. जे भीक मागून आणलं त्याच्यात सुद्धा माती काढणारे दलिंदर तेव्हा होते. नर असून पशु झाला, काय सांगावं, सांगतात पांगत पोट फुलत ते चांगलं राहतं. किती सांगणार लय ऐकलं का गं तू काही बी नाही. कांता बाबा होता रे, काय सांगितलं कारण त्यानं नुसतंच कुदत होता, बाकीचे काही घेत नाही, नुसतं कुदतच होता, एवढंच माहिती, बाकी काही लागत नाही त्याला. म्हणून माय बापा आता तरी पुढे हाचे उपदेश नका करुणाशा आयुष्याचा. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा, हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करावे अवकाश. तीन चरणाचा भावार्थ धावत्या वेगाने, धावत्या एका चरणावर 7 दिवस कीर्तन चालतं. पण जाऊ द्या, धावत्या वेगाने तुम्हाला मी या ठिकाणी भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. मन एकविध होण्याचा मार्ग शास्त्राने सांगितलेला आहे. हो, 4 पिढे 6 पढ़े 18 किए मुखपाट, एक आत्मज्ञान की खबर नहीं जैसे बड़बड़े भाट. वेद पाठ, पुराण पाठ, शास्त्र पाठ, पण आत्मज्ञानच जर माहीत नसेल तर काय अर्थ आहे त्या ज्ञानाला? ओझ आहे ते ओझ. ज्ञान भार क्रियाविना सांगितलेलं आहे. म्हणून यथामती यथावकाश बोलण्याचा प्रयत्न केला. बाबांची क्षमा मागून. तुमचा 2 मिनिटं जास्त झाले. तुमच्या सर्व संत माईबापांची सुद्धा क्षमा मागतो. बोलण्यामध्ये काही ओघामध्ये काय राहतं, माणूस नाही राहत भानावर. तो भक्तीचा आनंद जीवनामध्ये ओसंडून वाहत असतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केला. सर्वांनी प्रेमपूर्वक त्या भगवान परमात्म्याचं भजन करूया.
मला काही माहीत नाही मायबापांना. आणि ते एकदा काय म्हणते ना, ती आम्ही भानातून गेलो का मग कोणाचं नाव घ्यायचं बी लक्षात राहत नाही, म्हणून ते पहिलेच घेऊन घेतले नाही. पण तुम्ही सर्व गुणीचंद मंडळ या ठिकाणी बरेच बाहेर गावाहून भजनी मंडळ आले, आमचे महाराज असतील, तसेच तुम्ही सर्व गावकरी या ठिकाणी मोठ्या प्रेमाने या ठिकाणी आले. आजचा भाव काही माहीत नव्हता तुम्हाला, नवीन होता आज भाव, झाला आज कोणता वाय त्या निमित्तानं का होईना आले असेल, हरकत नाही. तसेच आमचे हरिभक्त परायण पवार महाराज, मला खरं महाराज तुम्हाला सांगू का, मी ही जी तुम्हाला सगळ्यांना प्रामाणिकपणे सांगतो, ही जी भक्ती करतो ना मी माझ्या आनंदाकरता करतो. तुम्हाला मिळेल की नाही मला माहीत नाही, पण माझ्याकरता करतो. आणि ज्या दिवशी मला ज्या सज्जनाच्या माध्यमातून मी तुमच्या गावात आलो, असे आमचे राजू महाराज शिंदे, ते पण महाराज आहे बरं का, तुम्ही त्याचा कार्यक्रम ऐकेल नाही तर ते ना 2-3 कार्यक्रम केलेले. हां, हे पण महाराज आहे, भरपूर महाराज आहे, त्याला काही वाण. आणि मग त्या सज्जनाच्या माध्यमातून तुमच्याकडे आलो. त्यांनी फोन केला, भाऊ तुम्हाला यावं लागतं, आमच्या गावामध्ये कार्यक्रम आहे. पण मला त्या दिवशी पवार महाराजांचं स्मरण झालं. म्हटलं आता यायचं गाव तिकडं माळी सागजकडं, हे भगूर इकडं कधी येलच नाही या राळामध्ये. म्हटलं आता यायचा आपला ताळा कसा बसायचा. पण बघा, भगवंत आत्मस्वरूप चर्चा जिथं चालते ना तिथं भगवंत नांदत असतो. म्हणून त्यांचा आत्मा माझा आत्मा काही वेगळा आणि तुमचा आमचा वेगळा. हे ज्ञानेश्वर महाराजांना पहिलेच सांगितलं हो, रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वदिवजांचा हरविला, शांती रूपे प्रकटला ज्ञानोबा माझा. हो, रेड्याला कळावं, 750 वर्षापूर्वी रेड्याला कळावं बसलेले रेडे का कळत नाही, का कळून घेत नाही, का लोक तुम्हाला सांगत नाही, हा आमचा प्रश्न नाही. तुम्ही तुमच्या छातीवर हात ठेवून तुम्ही विचार करायचा आहे का ही गोष्ट आम्हाला का मिळत नाही. रेड्याचा उत्तर होतो, माणसाचा व्हायला पाहिजे का नको. म्हणून त्यांचे सुद्धा लाख लाख धन्यवाद. अतिशय गुणवान बरं का, अतिशय गुणवान आहे. त्यांची स्तुती तोंडावर नाही करू आणि मागं ऐकायला कोण नाही राहत, म्हणून मागं करू नये. त्यांनाही धन्यवाद देतो, ज्यांच्यामुळं हा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला, तसेच झोपलेल्यापर्यंत मी पोहोचला. त्यांना सुद्धा लक्ष्मी साऊंड सिस्टीम, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. खरंच भाऊ, जे कोणी असतील, हां आहे, तुम्हाला बी लाख लाख धन्यवाद. अतिशय सुंदर आवाज आहे, बोला जास्त एवढावं लागत नाही. हे म्हणजे हे कसं आहे, हे लय 99% काम हे करतं, 1% भाव करतो. ती ताबडतोब स्वरात येतं ना, वर गेलं का खाली गेलं तेव्हाच कळत ती याच्यामुळे. म्हणून तुम्हाला बी लाख लाख धन्यवाद. बाबांच्या सुद्धा, बाबांनी मला सेवा दिल्याबद्दल बाबांना सुद्धा या ठिकाणी मी धन्यवाद देतो. माझ्या बोबडिया बोला, मी अज्ञानी जीव आहे तुमच्यातला. फक्त सद्गुरूची कृपा झाली. सद्गुरूंना सांगितलं, भाऊ धर्माकरता पटकावा, आमचा काही हा धंदा नाही का, हे म्हणजे आमचं काही हे नाही, हे फक्त आम्हाला भक्तीचं माध्यम आहे. जगापर्यंत भगवंताचा निरोप शेवटच्या माणसापर्यंत जाण्याकरताचं हे साधन आहे. नाही बापांनो, कीर्तन म्हणजे एक दौंडी. आताच महाराजांना मध्ये बसलो त्यावेळेस सांगितलं, कीर्तन म्हणजे दौंडी. कीर्तन परमार्थ कसा करायचा, या रे लहान थोर, हो सगळ्यांनी या भक्तीचा आनंद घ्या, पण परमार्थ कसा सांगण्याकरता एकांत राहा. आणखी एक दृष्टांत सांगतो, शिवेला पूर्ण विराम देतो. आता तुम्हाला जरा अवघड लागल तो, पण हे बा, सत्य सांगायचं असलं टाकायला जायचं आणि गाडी काय जोराचं. ज्याच्याकरता आलो ती गोष्ट सांगायला पाहिजे की नाही. ती राग येऊ नाही तर रोष येऊ, मला काय घेणं तुमच्या गावाशी. मिळेल तर मिळेल, नाही तर नाही मिळेल. हीच गाव तीच गाव फिरणाऱ्याला चला. आता जरा थोडा अवघडच आहे बरं का, पण मग तुम्हाला सांगतो कुठे पण तुम्हाला सांगतो. पोरांना पोरगी पाहिली, किती लोकांना दृष्टांताच्या सिद्धांताकडे यावर का, दृष्टांतच नका घेऊ. नुसतं जर दृष्टांत घेशाल तर काही मिळणार नाही, पण दृष्टांताच्या सिद्धांताकडे जा. म्हणून पोरगी 4 लोकात पाहिली, याचा मित्र, याचा मध्यस्थी, त्याचा मध्यस्थी, 4 लोकात पोरगी पाहिली. बरोबर, इकून तिकून जमलं, पसंती झाली. साखरपुडा किती लोकात केला, 100 लोक. 50 याची 50 त्याची 100 लोकात साखरपुडा केला. बरोबर, पोरगी साखरपुड्यात 100 लोकात. लग्न लॉकडाऊन मध्ये कमी झालं तर भाग सोडून द्या, त्याचून नाही ते हो, आयुष्य पुराणा द्यायला बकरासारखे गुमून येते. जाऊ द्या, 200 लोकांमध्ये लग्न केलं. पुढचं महत्वाचं आहे, हे सारं लोकात केलं आणि मग पोर
एकांतात. बरोबर. तसा परमार्थ लोकांतात सांगायचा असतो, पण जो परमार्थ करायचा त्याच्यासाठी एकांत असतो. हो. गुरुने धरोनी हात मन मंदिरात नेले. गुरुने धरोनी हात मन मंदिरात मुक्ताबाईचं आहे का पण? माझ्या ग गुरुनं मला ग बाई नेलं एकांत. कुठं नेलं? एकांतात नेलं. आणि ती गोष्ट गुरुने काली फुंकीला गारा, गुरुने काली फुंकीला गारा, गुरुने काली फुंकीला गारा, त्याला एखादा हा बोध करावा लागतो. बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता म्हातारी नेली तेव्हा, भक्ती बहीण धावून आली गावा. काही कळत नाही आम्हाला, चालला सपाटा. तो समजून घेतला पाहिजे. मायबापांनो, मोठ्या अंतकरणाने मला क्षमा करा. झालेली सेवा सद्गुरूच्या चरणी समर्पित करतो. तुमच्या सर्व गावकऱ्यांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर शेवटचं चरण राहिलेलं. चाल काही घ्यायची आहे ना. जर चाल घेतली तर आपण चालीतून जाऊ. त्याच्यापेक्षा चाल काही घ्यायची नाही. तुमच्या सर्व संत मायबापांच्या चरणी विनंती करून थांबवतो. कारण कसं राहतं, वेळ खूप झाली. तुमचे वेळ 10 मिनिटं मी जास्त घेतल्याबद्दल सप्ताह कमिटीचे, गावकऱ्याचे, या पवित्र आत्म्यांचे, बाबांचे क्षमा मागतो. मी घेतले तर मी माझ्या काही संसार करताना घेतले, तुमच्याकरताच घेतले. म्हणून मायबापांना समजून घ्या. आता आयुष्य वाया जाऊ नये याचा विचार करून तेवढी गोष्ट साध्य करा. ज्याला साध्य झाली त्यांना त्या भक्तीचा उद्या आनंद पुरेपूर घ्या. पुरेपूर त्या भक्तीचा आनंद घ्या आणि जीवनामध्ये ओसंडून तो आनंद भरून राहावा एवढी सद्गुरूच्या चरणी प्रार्थना करतो. विश्वनी आणि त्याच्या सच्चिदानंद स्वरूप भगवंताच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्णविराम देतो. जय विठ्ठल.